आज आपण मराठी विषयामध्ये मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य विकास या पुस्तकामध्ये लाल चिखल या समकालीन मराठी कथा यामधला लाल चिखल ही कथा बघत आहोत। मागील भागापासून आपण या कथेचे स्वाध्याय अध्ययन करायला सुरुवात केलेली आहे। थोडक्यात आपण 5 प्रश्नांचा अभ्यासही केलेला आहे। आज आपण त्यातीलच 6वा प्रश्न बघणार आहोत। कालचा राजा आजचा राजा याचा मेळ घालता घालता खरं खोटं पाहायचं, बापूच्या या विधानाची सत्यता उदाहरणासह पटवा किंवा मालाची विक्री करताना बापूला शाळेतील कोणत्या गोष्टी आठवतात। माल किंवा माल विकला जावा, गिऱ्हाईक आपल्याकडे यावे यासाठी आबा, माई आणि बापूही बाजारात बसून ओरडत होते। घ्या घ्या ताजी गवारी, हिरवी गवारी, स्वस्त लावली या, स्वस्त, घ्या घ्या असे ओरडत बापू खाली बसतो आणि आठवते त्याला शाळेत दुसऱ्या तासाला शिकविलेली राष्ट्रीय जागृती। इंग्रजांच्या आर्थिक नीतीवर दादाभाईंनी झगझगती प्रकाश टाकून हिंदी जनतेला जाहीर आव्हान केले, चळवळ करा असा संदेशही दिला। तुमचे साम्राज्य हिंदी जनतेच्या घामावर व रक्तावर उभे आहे। दादाभाईंनी इंग्रजी गोऱ्या सत्तेला निक्षून सांगितले, भारतातून कच्चा माल कमी भावात निर्यात करून तिथला पक्का माल इथे बाजारपेठेत आणून विकला, त्यातून इंग्लंड सुधारला पण भारत दरिद्री झाला। आजही आपण स्वतः स्वतंत्र असलो तरी दादाबाईंनी त्यांची आव्हान तसेच कायम आहे। गोरा इंग्रज गेला तरी आज काळे इंग्रज आपल्यालाच त्याला गोऱ्या नीतीने वागवत आहे। कष्टकरी माणूस अजूनही न्याय मिळू शकला नाही। श्रमणारा दलित भटका आजही पारतंत्र्यात आहे। तर जे बापू आहेत ते आपली गरीब दारिद्र्य यांचे करणे पडताळणी होता तेव्हाच इंग्रजांनी मालासारखीच इंग्रजांची शिक्षणाची बोंब केली हे लक्षात त्यांना पुढे आलेले आहे। त्यांना काळ्या रंगाचा व गोऱ्या प्रवृत्तीचा माणूस घडवायचा होता असे तेव्हा मॅकेले म्हणत असला तरी आज काय आणि कसं घडलंय हे विचार बापूच्या डोक्यात सतत येत राहतात। त्याचा त्याला अर्थ कळतो किंवा कळत नाही। पास होणं महत्वाचं वाटत असल्याने घरी जाताना बापू चिमणीच्या उजेडात अभ्यास करत असे, अर्ध्या भाकरीवर दिवस काढत असे। पुस्तकातल्या माणसाशी बोलायचे व तिच्या आपल्याशी बोलतायत हा भास व्हायचा। या सर्वांचा विचार बापू करायचा। आज बाहेर काय यात काय चाललेले आहे, कालची सत्ता आणि आजची सत्ता खरे खोटे पटायचे। कालचा राजा आणि आजचा राजा दोघेही सत्तेसाठी हपाटलेले। शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमांना न्याय न मिळणारा त्यांचे राग संताप चीड येत असे। 7वा आहे, मॅट्रिक होऊस्तवर मला कळंबात ठेवता का या बापूंच्या प्रश्नांचा आबांच्या मनावर कोणता परिणाम झाला। या प्रश्नांचं उत्तर आहे, बाजारात बसल्यानंतर बापूच्या मनात अनेक विचार येत असत। शाळेत शिकताना शिकवलेले आठवत असेल, पुस्तकातील ज्ञान आणि प्रत्यक्ष वास्तविक ज्ञान यातील फरक तो अनुभवत होता। त्याच्या दृष्टीने ज्ञान मिळवणे महत्वाचे होते, कारण पुस्तकी या ज्ञान व प्रत्यक्ष वास्तुस्थितीचे ज्ञान यात फार मोठा फरक आहे। शिवाय शेतकऱ्यांचे दुःख, दारिद्र्य आणि श्रम यांचे कोणालाच देणे घेणे नव्हते। शेतकऱ्यांसाठी शासकीय योजनाही त्यांना लाभदायक नाहीत, फायदाही त्यांना नाही, मालाला भाव नाही, त्यांची शिक्षणाशिवाय कोणाचाही मार्ग दिसत नाही। म्हणून बापू बाजार किंवा इतर कामांचा विचार न करता अभ्यास, शाळेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आबाने आपल्याला कळंबातच वार्षिक परीक्षा होईपर्यंत ठेवावे असे वाटते, पण आबा हतबल होतात। बापूने म्हणजे आपल्या मुलाने शिकावे, मोठे व्हावे, मामलेदार व्हावे असे वाटत असे, पण त्याचा काय उपयोग। चेहरा कसा तरी करायचे, अन्न राहून माईने म्हणायचे ती दुभती म्हैस इकावी म्हणतो। म्हैस केव्हाही घेता येईल, पण मुलाचे मॅट्रिक वर्ष परत येणार आहे का। या विचारांनी त्यांचे मन भरून आले असले तरी काही वेळेपुरते, पण काही वेळातच ते बोलणे फिरवत असत। शिक्षणाचे तरी कुठे काय राहिले आणि नोकऱ्या तर कुठे मिळतात। त्यापेक्षा या म्हशीला दुसरी एक जोड घेतली तर रोज रेडीला तरी दूध जाईल, पैसा मिळेल।
आबांच्या बोलण्यात एक वेगळीच धार होती. तिला काय कळतंय ह्यातलं, पण बापू ह्यातलं गणित वेगळंच आहे र. शिकल्यानं वाया जात नव्हतं, पण बाजाराची अडचण हाय बघ. त्याचबरोबर तुझ्यामुळं मास्तरांचं, तुमच्या हॉस्टेलांचं गिऱ्हाईक येतंय. झालं तर एक दुकान वाढेल होतंय. एकूण आबाला सर्वच गोष्टी हव्या होत्या. त्यांना यातच काही गमवायचं नव्हतं. ना दुकान गमवायचं होतं, ना काम, ना त्याचा अभ्यास. यातूनच शिक्षणासाठी तालुक्यात गावी ठेवायला ते तयार नव्हते. एखादं साल गेलं तरी काही बिघडत नाही. त्याच्या दृष्टीने अभ्यासही तेवढाच पक्का होतो. असा प्रपंचालाही हाताने हात लागतो, एवढा साधा विचार त्यांचा होता. अशा प्रकारे आबांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो. पुढील प्रश्न 8वा आहे. कथेचा शेवट तुमच्या भाषेत लिहा किंवा लाल चिखल शीर्षकाची यथार्थता पटवा. इसवी सन 1980 नंतर ही कथा असून शेतकऱ्यांचे जीवन, त्यांचे पीकपाणी, त्यातून उभ्या राहिलेल्या समस्या यावर लाल चिखल या कथेत भाष्य केलेले आहे. इयत्ता 10वी शिकत असलेला मुलगा, त्याचे भाव विश्व आणि शेतकरी, त्यांच्या शेतमालांचे बाजारभाव या चिरपरिचित विश्वातून एक दाहक वास्तव पुढे येते. कथेतील बापू या कथेचा नायक असून त्याभोवती कथा फिरत राहते. बापूचे आई वडील म्हणजे माई आणि आबा शेतकरी आई बापाला आपली मुले मदतीसाठी शेतातल्या कामासाठी हाती हवी असताना त्यानुसार बापूकडूनही हीच अपेक्षा केली जाते. मात्र बापूला बाजारांपेक्षा शेतीतील कामापेक्षा अभ्यासाची आवड असते. परंतु तरीही त्याला आबांच्या आग्रहाखातर बाजारात माल विक्रीसाठी बसावे लागते. अचानक मालाची मोठ्या प्रमाणात झालेली आवक सर्वांच्या तोट्यात टाकते. मालाचा कोणालाच फायदा होत नाही. 12 आणे किंवा किलो टोमॅटोचा भाव आणि तेही सर्वत्र टोमॅटो. आता बाजारात खूप सारे टोमॅटो असल्यामुळे त्या लोकांना भाव एवढा मिळत नाही. त्यामुळे गिऱ्हाईक अशा भावालाही घासाघास करत असते. किलोचा भाव विचारतात, छटाक पाव किलो खरेदी कर. पैसे सुट्टे नाहीत म्हणून कमी पण पैसे देऊन जा. मात्र आज टोमॅटोला अजिबात उठाव नव्हता. त्यामुळे माई आबाला वाईट वाटत होतं. शेवटी 12 आण्याऐवजी 8 आणे किंवा किलो टोमॅटो असा भाव ते लागू लागले. ओरडले तरी तितकेसे गिऱ्हाईक येत नव्हते. आलेच तर सांग न 8 आण्याचं, पर अखेरला किती घ्यायचं, असं प्रत्येक गिऱ्हाईकाला बोलण्यामुळे आबाच्या रागाला पारावर राहत नाही. कानशील तापली तरी पावनं किती घ्यायची, शिस्ताईनं सांगितलं तर पावशेर घेतली असती, म्हणून ते गिऱ्हाईक पिशवी धरत बोललं, 4 आणे किलोनं धरा. काय? आबा पिसाळलं अन अंग थरारलं अन कडाडलं. आबा गरजलं, ए हायवाना, जिभीला काय हाड आहे की इतकी कष्ट करून दिवसभर थांबून गिऱ्हाईक त्यांची किंमत करत नाही, तर त्यांच्या मालाला ते शेवटी 4 आणे हा भाव मागतात. आबाने टोमॅटोची दोन्ही डाली खाली ओतून टोमॅटोचा ढीग केला आणि आबानं मनगट तोंडावर आपटीत एक बोंब ठोकली. कचा टोमॅटोचा ढीग तुडवीत नाचायला बोंबलायला लालेल्या चिखलात आबा कवरीच्या कवर नाचतच होता. म्हणजे तो इतका त्याने आपला राग दिवसभराचा व्यक्त केला. शेतकरी श्रम करतात, शेतात पीक घेतात, मात्र त्या श्रमाचा मोबदलाही त्यांना मिळत नाही. उलट नुकसानच त्यांच्या वाट्याला येते. नफा होत नाही, केलेला खर्चही भरून येत नाही. पिकांची मालाची आवक वाढताच बाजारपेठ किंवा बाजारभाव गडगडताना अन फायदा होतो फक्त दलालांना. शेतकऱ्यांना मिळते फक्त त्यांची झालेली अवहेलना अन दारिद्र्य, जे कधीही न संपणारं असतं. त्यामुळे आबाही या सर्वांना कंटाळून शेवटी श्रमातून घाम गाळून पीक घेतो, पण पिकातून पैसे येत नाही हे कळताच त्याचा चिखल करून टाकतो. त्यामुळे लाल चिखल हे शीर्षक यथार्थ करतो. अशा प्रकारे थोडक्यात उत्तरामधले हे 8 प्रश्न येथे संपलेले आहेत. पुढे प्रश्न दुसरा आहे. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. यातील पहिला प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे, लाल चिखल कथेचे शीर्षक योग्य वाटते का? सकारण लिहा.
किंवा लाल चिखल या कथेच्या शीर्षकाची यथार्थता पटवा किंवा लाल चिखल या कथेचे कथानक थोडक्यात लिहा। ग्रामीण ज्येष्ठ कथाकार भास्कर चंदनशिव यांच्या अंगार माती या कथासंग्रहातून लाल चिखल ही कथा घेतलेली आहे। या कथेत शेतकऱ्यांच्या जीवनाचे वास्तव दर्शन घडविलेले आहे। आपला देश कृषीप्रधान देश असला तरी शेतकरी नेहमीच पिचलेला, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला। उत्पन्न मनासारखे निघाले तरी बाजारभाव गडगडलेले, शासकीय योजना असूनही लाभ न मिळालेले, दुष्काळ, पूरग्रस्त स्थिती, नैसर्गिक व मानवी संकटे, घरात 18 दारिद्र्य असा आपल्या कृषीप्रधान शेतकरी, हे त्याच्या जीवनातील 10 सत्य लेखकाने येथे प्रकाशित केलेले आहे। सर्वप्रथम आपण तेथील शाळेतील वातावरण बघूया। कळंब तालुक्यातील आठवडी बाजार सोमवारी भरतो, त्यामुळे प्रत्येक सोमवारी शाळा ही अर्धवेळ म्हणून सकाळी भरते, दुपारी लवकर सुटते। शाळेची घंटा होताच मुले शाळेच्या दारातून बाहेर पडतात। अगदी पाणी अडवून ठेवल्याने ते अचानक फुटावे तसे सर्वांनाच घराकडे धावायची ओढ लागलेली। मुलींचा थवा रस्त्यावरून जात असता साळुंक्यांच्या थव्यासारखा लेखकाला जाणवतो, तर काही श्रीमंत घरची मुलं सायकलीवरून सळकन निघून जातात। शिक्षक गप्पा मारत निवांत रस्त्याने जाताना दिसतात। काही मुले रमत गमत, मात्र बापू नामक पात्राला असे करता येत नाही, त्याला धापा लागल्यासारखं बाजाराच्या दिशेने धावावं लागतं। त्यामुळे एकीकडे शालेय वातावरणाची आवड आणि दुसरीकडे बाजार यांचे द्वंद्व त्यांच्या मनात चालू होते। मात्र कथेची सुरुवातच लेखकाने नागरी भागातील शाळा दाखवून अशा पद्धतीने इथे केलेली दिसून येते। सोमवारचा घाटवार। कथेतील प्रमुख पात्र बापू हा असून हा इयत्ता 10वीतील कळंब तालुक्यातील गावी शिकत होता। त्याचे आई वडील शेती काम करत असत आणि आबा हे त्याचे वडील आहेत, त्यांनी त्याच्या हाताखाली मदत करावी वडिलांच्या, असं त्यांच्या वडिलांना सारखं वाटत असे। मात्र बापूला शाळा शिकण्याची आवड इथे जास्त दिसून येते आणि आई वडिलांची इच्छा होती की त्यांनी शेतीच्या कामामध्ये त्यांना मदत करावी। आणि हा जो 10वीचा विद्यार्थी आहे बापू, याला शिक्षणाची आवड असते। तो मन लावून अभ्यास करतो, पाठांतर करतो, वाचन करतो। हे गावाकडे जात असता नदी ओलांडली की करत जातो, म्हणजे तो रस्त्याने जाताना सुद्धा अभ्यास करत जात असतो। घरी पोहोचेपर्यंत अभ्यास पूर्ण होतो, हे त्याचे नेहमीचे असे। तरी सोमवारी मात्र अर्धवेळ शाळा करून शाळा सुटतात बाजारात जाऊन जागा धरावी लागत असे। माय, आबा त्यांच्या शाळेतील एखादा तास बुडला तरी चालत म्हणतात, परंतु बाजारात जागा धरल्यास प्राधान्य द्यावे। मात्र हे आबांचा विचार त्याला पटत नाही। त्याला शाळा सुटल्यावर दम लागेपर्यंत धावावे लागले। मिळेल तेथे जागा बसून चटणी भाकरीचा तुकडा चावत बसे। मात्र विक्रीसाठी ओरडणे या सर्व गोष्टी त्याच्या किशोरवयीन वयाला नकोशा वाटतात। त्यातून वर्गातल्या मुली दिसल्यानंतर त्याला चुकल्यासारखे वाटत, शिक्षक ओळखीचे कोणी वाटले तर लाजल्यासारखे वाटते। परंतु इथं त्यांना शिक्षक सांगतात, धंद्यात लाज बाळगू नये, परंतु ते तेवढ्यापुरते। शाळेतील शिक्षक त्यांचे शिकवणे हे सर्व गोष्टी करत असताना पुस्तके, पुस्तकातील ओळी, ते धडे सर्व आठवणे, त्यामुळे त्याला सोमवार या सर्व गोष्टी करता येत नाही। पण सोमवारी त्यांच्या गावचा हा बाजार होता, त्यामुळे सोमवार म्हणजे घाटवार असे बापूला वाटत असते। यातलाच पुढचा पॉइंट आहे, पुढचा घटक आहे शिक्षणातून ज्ञान। बापू हा इयत्ता 10वीत असलेला तरी त्याला शेती जीवनाशी जवळचा संबंध आहे। त्यामुळे आई वडिलांची आज्ञा म्हणून तो दर सोमवारी बाजारात जातो, जागा पकडतो, माल विक्रीसाठी ओरडतो। पण हे करत असताना शालेय शिक्षण आठवतो, त्याचा विचार करतो। स्वातंत्र्यपूर्ण भारतातील सामाजिक स्थिती, लोकशाही याचा विचार करत असताना राष्ट्रीय जागृती त्याला आठवते।
दादाबाई नौरोजींनी इंग्रजांना दिलेले संदेश आठवतो. हिंदी जनतेला चळवळ करा, चळवळ करा हा दिलेला संदेश आठवतो. ही चळवळ इंग्रजी सरकारांविरुद्ध करण्यात आलेली सांगण्यात येते. कारण इंग्रज साम्राज्य भारतीय रयतेच्या घामावर रक्तावर उभारलेले आहे. त्याचबरोबर कच्चा माल कमी भावात निर्यात करून पक्का माल बाजारपेठेत आणून विकला जाईल. त्यामुळेच इंग्रजी सुधारले. आज आपण स्वतंत्र असलो तरी दादाभाईंची ती हाक, ती आव्हान तसेच आहे. गोरा इंग्रज गेला असला तरी आपल्यातले काळे इंग्रज गोऱ्या नीतीनेच वागत आहेत. हा फरक बापूच्या लक्षात येतो. शेतकऱ्यांच्या तीच स्थिती. माननीय फुले यांच्या धड्यांची आठवण करून महात्मा फुलेंच्या धड्यांची आठवण करून ते म्हणतात की शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात आणि म्युनिसिपालिटी जकात घेऊन शेतकऱ्यांना नाडते. त्यामुळे माल किती आणला तरी शेतकऱ्याला घरी जाताना पैसा मिळतच नाही. त्याला मुलाबाळांपुढे शिंगा करावा लागतो. त्यामुळे आजही शेतकऱ्यांमध्ये त्यांनाच लुटल्याबाबत अदमभाव कारभारी असतील तरी विकास होणारच नाही. त्याचा पुढचा भाग आहे मेकॉले शिक्षण प्रणाली. अशा त्या पाठातल्या खूप सारे पॉइंट्स तुम्हाला इथे दिलेले दिसून येतात. पुढे आहे बाजार करण्याची कला आणि पुढे आहे पडेल तो बाजार. पहिले आहे मेकॉले शिक्षण प्रणालीमध्ये गोरे, काळे आणि गोरे अशी माणसे त्यांना घडवायची होती. शिक्षणाबाबतची स्थिती स्वातंत्र्यपूर्व होती तीच अजूनही दिसून येते. त्याचमुळे बापूच्या डोक्यात विचारचक्र चालू होतात. कालचा राजा आणि आजचा राजा यात खोटेपणा खरेपणा पटायचे. राग संतापची विचारांची जागा घेऊन पर्यंत हा उत्तर सापडत नव्हते. आजही शेतकरी तशाच शोषणात भरडला जात आहे. नकारता येत आहे. पुढे आहे बाजार करण्याची कला. माई आबासह बापू बाजारात बसतो. हिरवी गवारीची शेंग विकायला बसल्यावर शेजारील माणसाकडून काही क्लुप्त्या जाणून घेतो. उदाहरणार्थ बाजारात बसून माल विक्री केलेली परवडते की ठोक मालाची विक्री. माल वाहून आणण्याची मजुरी, आडते, दलाल सर्व जाणून घेतो आणि गप्प बसलं तरी तर मुक्क राहिलं तर मालाचं गाठोडं गावाकडे घेऊन जाऊन बैलांच्या पुढे सोडावं लागेल, त्यांना खायला द्यावे लागेल. बोलेल त्याचे हुलगेही विकले जातात तर मुक्याचे गहूही कोणी विकत घेत नाही. असं सांगता सांगता ते शेजारील माणूस कानाला हात लावून ओरडू लागला. बाजूला हे सर्वजण परिचित असले तरी जीव घेणे वाटते. परंतु माई आबांची जी इच्छा म्हणजे बापूने त्यांच्या मुलाने बाजारात बसून दुकान थाटावे आणि प्रपंचाला हातभार लावावा. आता कळींवरील राहण्याची इच्छा, शेतकरी जीवनातील व्यवहार पाहता या किशोरवयीन मुलाला बापूला कळींमधील मॅट्रिक होईपर्यंत राहावे वाटते. कारण की त्याला घरी त्याचा अभ्यास होत नाही. त्याला वसतिगृहात हॉस्टेलला राहण्याची अभ्यास होईपर्यंत, परीक्षा होईपर्यंत गरजेचे वाटते. आता येण्या जाण्याचा वेळ वाचवून तो अभ्यासाला देईल. परंतु त्याच्या वडिलांची जी द्विधा स्थिती होती, शिक्षण वाया जात नाही असे वाटत असतानाच शिक्षण घेऊन तरी काय उपयोग, नोकरी तरी कुठे लागेल, हाही विचार त्यांच्या मनात इथे येतो. त्यामुळे म्हशीला जोड म्हणून दुसरी म्हैस घ्यावी आणि दूध डेअरीला चालू केले तर पैसे तरी मिळतील, हाही विचार त्यांच्या मनात येतो. पण या विचारापूर्वी तो दुभती म्हैस विकायची विचार करतात. अशा प्रकारे त्यांची द्विधा परिस्थिती होते आणि शेवटी त्यांना एखादे वर्ष वाया गेले तरी चालेल, परंतु पोरांचा प्रपंचाला हातभार लागतो ही गोष्ट सुखावह वाटते. पुढे आहे पडेल तो बाजार भाव. कष्ट करून घाम गाळून श्रमाचा पैसा मिळवण्यासाठी आबा आणि माई आणि बापू बाजारात माल घेऊन विक्रीसाठी असतात. परंतु भावाला येत नाही, मालाला योग्य भाव येत नाही. उलट आवक वाढल्याने सर्वच शेतकऱ्यांना नाईलाज होतो. सोन्यासारखे टोमॅटो 12 आणे किंवा अशा भावाने विकावी लागतात.
आणि दिवस उतरणीच्या वेळी तर 12 किलो अशा भावाने विकावे 8 किंवा किलोने विकावे लागतात, तरीही गिराईक विचारत नाही. शेवटी 4 किलो असले तरी पाव किलो छटा घेत असते. हा शेती व्यवसायाचा व शेतकऱ्याचा अपमान होतो. त्यामुळे चिडून आबा विक्रीसाठी आणलेले टोमॅटोचे दोन्ही पण डाली जमिनीचं ढीग करून ओततात आणि सोन्यासारखे टमाट्याचा लाल चिखल होतो. या चिखलात त्या शेतकऱ्याचे कष्ट, चीड, संताप, त्याची स्वप्न, आशा, आकांक्षा या सर्व गोष्टी कुस झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि मग मन विषिन्न करणारे एक दाहक वास्तव समोर येते. हे लाल चिखल या कथेवरून आपल्याला समजून येते. अशा प्रकारे इथे सविस्तर उत्तर द्या याच्यामधल्या हे 3 मोठे प्रश्न आपले झालेले आहेत आणि थोडक्यात उत्तरे द्या यातले सर्व प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत. पुढे आहे प्रश्न दुसरा, पुढील घटक स्पष्ट करा. हे जे आहे त्याच्या ज्या टिपा दिलेल्या आहे घटक ते आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. आतापर्यंत थोडक्यात आणि सविस्तर विचारलेले सर्व प्रश्न जे आहेत त्याचे उत्तरं जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि त्याची उत्तरे तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहायची आहेत. धन्यवाद.